पुढची बातमी आता मनोज जरांगेंबाबत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता उपोषणाचं हत्यार उपसलंय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी म्हणजेच येत्या 17 सप्टेंबर पासून उपोषणाला ते बसणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी उपोषणाची हाक दिली। जरांगेंच्या उपोषणामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आता सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। मी तर मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कठोर आमरण उपोषणाला बसणारच आहे आणि ते 16 तारखेलाच बसणार आहे। 17ला मुक्ती संग्राम दिन आहे, कारण मी 16ला 12ला रात्रीपासून सुरुवात करणार आहे। मी झुंजणार आहे मराठ्यासाठी। सरकार मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। सरकारने आम्ही निर्णय घेतला, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, ते टिकवलंय। काही लोक विरोधामध्ये गेले, खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे। हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करतंय? जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही, आता आरक्षण आम्ही दिलं 10%, ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करतंय?